अनिल गजानन पवार यानं मी निवडणुकीचा फॉर्म भरताना देखील ते बनावट पेपर घेऊन आलं तर माझ्या फॉर्मला ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्याला निवडणूक अधिकारी मॅडम होत्या, त्याला हक्कल आणि पोलिसाच्या ताब्यात दिलं, पळून गेलं. माझा फॉर्म डिस्क्वालिफिकेशन झाला असता. मी असं कुठलंही काम केलेलं नाही, या छत्रपती शाहूराजा जनतेला माहिती आहे. उलट मी प्रशासक मंजुलक्ष्मी मॅडम यांना 29/5/24ला ह्या अनिल गजानन पवारनं महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे. 60 वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा हॉल पाडलेला आहे हिरेडीजमधला. त्याच्यावर फौजदार कारवाई करण्यासाठी मी पत्र दिलेले आहेत आणि त्याच्यावर देखील कारवाई व्हावी. कागदपत्र माझ्याकडे आहेत, मी प्रशासनाला दिलेले आहेत. आणि इथून पुढं जनतेच्या पैशावर दरोडा घालणाऱ्यांचं, लूट करणाऱ्यांच्या विरुद्ध माझी लढाई सुरू होईल आणि मी सुरू करणार आहे. हजारो पेपर माझ्याकडे आहेत आणि अनिल गजानन पवारवर मी 5 कोटीचा अब्रू नुकसानचा दावा दाखल करणार आहे. महापौरनी अधिकाऱ्यांना उद्याच्या उद्या पाठवावं की हेनच बळकवल्या, ह्याच्या कुटुंबानं बळकवल्या आणि हॉल पाडून देखील जागा ताब्यात घेतलेले. आमच्याकडे फोटोग्राफ आहेत, सगळ्या मी पाठवलेले आहे. अनिल गजानन पवार ह्या 3 पाटवर त्याचा ड्रेस बघा, तिची कपडे बघा, पैसे घेते, हे साधं शीट कव्हरचं काम करते. मी कायद्यानं कायदेशीर हायकोर्टामधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून तिची कायद्यानं साल्टं काढून त्याला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. मी यापूर्वी कोल्हापूर महापालिकेमध्ये 20 कोटीचा TDR रद्द केलेला आहे. आणखीन कोट्यावधीचे बेकायदेशीर TDR माफियांनी TDR केलेला आहे, त्याचा देखील मी पाठपुरावा केलेला आहे. महापौरांना माझी विनंती आहे की अजूनही विनंती करतो की महापौर मॅडम, आपण प्रशासनाला आदेश द्या. असे मी काय महापालिकेच्या कोट्यावधीची 200-300 कोटी जागा जर बळकवल्या असेल तर ताबडतोब उद्यापासून काढून घ्या. आणि ह्या 3 पाटनं काय काय केलेलं आहे मी पुरावे दिलेले आहेत, ह्याच्यावर देखील कारवाई ताबडतोब करावी. आणि कुणी जरी बेकायदेशीर कामं केली असतील त्याच्या पाठीशी मी कधी राहिलेलो नाही आहे आणि राहणार पण नाही. पण भ्रष्टाचाराविरुद्धची या अधिकारी आणि या TDR माफिया आणि घरपाळा घोटाळेबाज यांच्या विरुद्धचा लढा हा माझा सतत सुरू राहणार आहे. एक या महिन्यामध्ये सुरुवात करणार आहे आणि आपल्या लोकशाही दिनामध्ये, येणाऱ्या लोकशाही दिनामध्ये कागदपत्र घेऊन मी अनेक प्रकरणं उजेडात आणणार आहे आणि जनतेची लूट थांबवणार आहे.